भाजपचे सुभाष देशमुख हे करतायत। हा निर्णय केवळ एका प्रकरणाचा नाही तर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। देवाभाऊंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की महिलांचा सन्मान आणि सुरक्षेला त्यांच्या महायुती सरकारमध्ये सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं। सत्य बाहेर येऊ द्या। सत्य जे काय आहे, जेव्हा खरंच बाहेर मांडेल तेव्हा परिस्थिती तुमच्या लक्षात येईल। आज कुठल्याही भगिनीवर कुठलं काय बोलावं असं माझं व्यक्तिगत मत नाही। मला सुरुवातीपासूनच विश्वास होता की न्याय नक्की मिळेल। आज त्या विश्वासाला देवाभाऊंनी न्याय दिलाय। SIT स्थापन झाल्यामुळे तपासाला गती मिळेल आणि लवकरात लवकर गुन्हेगारांनाही शिक्षा होईल हा विश्वास मला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या घटनेचं वास्तव जेव्हा बाहेर येईल, किंबहुना जर पोलिसांना ते मांडायची परवानगी कोर्टाने दिली सार्वजनिक करायची, तर सगळं पुढे येईल आणि त्यानंतर जे पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे एवढंच सांगतो। उलगडायचा विषय नाही, आहेच ऑलरेडी, फक्त समोर मांडायचा विषय आहे। पण आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण कुणाचा अनादर केल्यानंतर किंवा जिवंत असताना आपण कुठल्या भगिनीचा अनादर करू नये। मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं व्यक्तिगत मत असू शकते, मला माहित नाही। मात्र महिला डॉक्टरच्या मृत्यूसह त्या निमित्तानं इतर अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यापैकी आगवडे कुटुंबासह मुकादमांनी देखील भाजपचे माजी खासदार निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले। त्या प्रकरणाचं पुढे काय होणार असा सवाल विरोधकांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। कोंढव्याच्या गणेश काळे गोळीबार प्रकरणाचा